Good morning, students. Today we are going to learn English next chapter 2.5 The man who thinks he can. म्हणजेच व्यक्ती जो विचार करतो की तो हे करू शकतो तो ते करतो. म्हणजेच या कवितेमध्ये कवींनी आपल्याला आपल्या मनात असलेले विचार जसे असतील तसे आपण कृती करतो. म्हणजेच आपल्या मनात पॉझिटिव्ह विचार असेल तर आपल्या हातातून पॉझिटिव्ह कृती घडत असते. पण आपल्या मनात भीती असेल किंवा मी हे करू शकत नाही असे विचार असतील तर आपण ती कोणतीही गोष्ट करू शकणार नाही. सो लेट्स स्टार्ट द पोयम. द मॅन who thinks he can. If you think you are better, you are. If you think you are done, not you don't. If you like to win, but you think you can't, it is almost certain you won't. कवी म्हणतात, तुम्ही जर विचार करत असाल की तुम्ही पराभूत होणार आहात, तुमच्याजवळ कोणतेही काम करण्यासाठी तुमच्याजवळ धाडस नसेल, हिम्मत नसेल आणि नकारार्थी विचार असतील तर तुम्ही ते काम करणार नाही. म्हणजे हे निश्चित आहे की तुम्ही ते काम करू शकणार नाहीत किंवा तुम्ही जिंकू शकणार नाहीत. इफ यू थिंक यू विल लूज, यू आर लॉस्ट. फॉर आउट ऑफ द वर्ल्ड वी फाइंड सक्सेस बीइंग्स विथ अ फेलोज विल. इट्स ऑल इन स्टेट ऑफ माइंड. जर तुम्ही विचार केला की तुम्ही हरणार आहात तर हे निश्चित आहे की तुम्ही हरणारच. त्यामुळे आपण आपल्या विचारांना स्ट्रॉंग बनवायला पाहिजे. नेहमी पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे. नेहमी आत्मविश्वास ठेवा की मी आपल्या विचारांवरती अवलंबून आहे आणि मी पॉझिटिव्ह विचार करणार आहे आणि त्यामुळं माझं कामसुद्धा काय होणार आहे, पॉझिटिव्ह विचार होणार आहे. आणि जर तुम्हाला सक्सेस हवं असेल, यश हवं असेल तर ते सक्सेस त्याच्या पॉझिटिव्ह विचारांवरती अवलंबून असतं, आत्मविश्वासावरती अवलंबून असतं. त्यासाठी आपण नेहमी पॉझिटिव्ह विचार आणि आपल्यामध्ये आत्मविश्वास ठेवणं आवश्यक आहे. इफ यू थिंक यू आर आउटक्लास, यू आर. इफ यू हॅव गॉट टू थिंग्स हाय टू राईज, you have got to be sure of yourself before you can never win a prize. कवी म्हणतात, तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही एखाद्याच्या मागे पडले आहात तर तुम्ही नक्कीच मागे पडणार आहात. आणि तुम्हाला नेहमी तुमचे विचार पॉझिटिव्ह ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळं काय होईल, कोणतेही बक्षीस जिंकण्यापूर्वी तुम्ही असा आत्मविश्वास ठेवा आणि पॉझिटिव्ह विचार ठेवा की मी हे जिंकणारच आहे किंवा मी हे बक्षीस जिंकणारच. तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल किंवा नक्कीच प्राईज किंवा बक्षीस जिंकणार आहात. लाईफ्स बॅटल्स डोंट ऑलवेज गो टू द स्ट्रॉंगर ऑफ फास्टर मॅन, बट सून ऑर लेट द मॅन हू विन्स इज द मॅन हू थिंक्स ही कॅन. कवी म्हणतात की तुम्हाला असं वाटतं का की नेहमी स्ट्रॉंगर आणि फास्टर मॅनकडे सक्सेस जातं, म्हणजे जे सर्वशक्तिमान आहेत किंवा ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, जे हुशार आहेत त्यांच्याकडेच सक्सेस जातं किंवा नेहमी तेच यशस्वी होतात. तर असं काही नाही. तर सर्वसामान्य मुलगा किंवा सर्वसामान्य व्यक्तीसुद्धा सक्सेस होऊ शकतो, यशस्वी होऊ शकतो, परंतु त्याच्याकडे फक्त आत्मविश्वास आणि पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजेच सकारात्मक दृष्टिकोन असायला हवा. तर तो नेहमी यशस्वी होईल. आणि ज्याच्याकडे आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार असतात ते लोक नेहमी जगात कोणतेही कार्य किंवा कोणतीही गोष्ट जिंकू शकतात किंवा यशस्वी होतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या कवितेतून कवीने आपल्यालासुद्धा आपल्या मनामध्ये नेहमी पॉझिटिव्ह विचार, आत्मविश्वास ठेवून आपण कोणतंही कार्य करायला हवं हे यातून आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजेच आपण सुद्धा आपलं जीवन जगत असताना नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा आणि आपल्यामध्ये आत्मविश्वास ठेवायचा की मी हे करणारच किंवा मी हे करूनच दाखवणार.
मला येत नाही, मी करणार नाही किंवा माझ्याच्याने होणारच नाही असा नकारात्मक दृष्टिकोन किंवा नकारात्मक विचार कधीही करायचा नाही. हेच आपल्याला या कवितेतून शिकायचं आहे. थँक्यू.